उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थामध्ये अगोदर घातले जातात ते सांडगे. काय होतं, जानेवारी फेब्रुवारीमध्येच हे सांडगे करायचे आहेत, कारण जास्त उन्हाळा झाला तर त्या डाळी फसफसतात, म्हणून सुरुवातीला सांडगे करायचे असतात. या वर्षीच्या उन्हाळी कामाची सुरुवात पण मूग डाळीच्या सांडग्यांनी मी करणार आहे. यापूर्वी मी 4 प्रकारचे सांडगे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत, ते पण तुम्ही अवश्य पाहायचे आहेत. मुगाचे सांडगे किंवा बडी करण्यासाठी मी इथे फक्त मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ती जी नेहमीची भाजीची वाटी दाखवते ते 2 वाट्या गच्च भरून ही डाळ घेतलेली आहे. याचं वजन 300 ग्रॅम भरतं. ही डाळ आज सकाळी मी 7 वाजता चांगली स्वच्छ 2-3 पाण्याने धुतली आणि वरती पाणी राहिलं एवढं पाणी ठेवून साधारण 4 तास भिजवलेली आहे. आत्ता 11:30 वाजलेले आहेत. आता फार उन्हाळ्याचे दिवस असले तर ही डाळ तुम्ही 3 तास भिजवले तरी चालते, कारण उन्हाळ्यात डाळ लवकर फसफसली जाते. आपली वडी आंबूस होऊ नये म्हणून ही शक्यतो उन्हाळा सुरू व्हायच्या सुरुवातीलाच किंवा त्याच्या अगोदर जरी केली तरी चालते. आता ही एका चाळणीमध्ये आपण काढून घेऊ, म्हणजे यातलं पाणी सगळं निथरून निघेल. तिरकी चाळणी ठेवून हे पाणी पटकन निथरलं जातं. आता ही डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. मी मिक्सरचं मोठं भांडं घेतले. तुमच्या ज्या भांड्यामध्ये बारीक डाळ होत असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही डाळ बारीक करून घ्यायची. आपल्याला इथे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही, ही खूप महत्त्वाची टीप आहे. आता ही अर्धीच डाळ मी घेतली आहे. एकदा फिरवले. आता ही सगळी डाळ व्यवस्थित परत एकत्र करून घ्यायची. ही प्रोसेस आपण 2-3 वेळा करायची, म्हणजे आपली डाळ एकदम आपल्याला बारीक करायची आहे. पाण्याचा मी अजून कुठेही वापर केलेला नाही. एकदम फाईन पेस्ट तयार झालेली आहे. इथे मिक्सरचं भांडं मी बदललंय. मोठ्या भांड्यामध्ये थोडी डाळ मोठी राहत होती, मग मी ती डाळ झाली अर्धवट बारीक झालेली छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतली आणि अतिशय छान आपल्याला अशीच डाळ हवी आहे. याच छोट्या भांड्यामध्ये आता ही डाळ मी बारीक करून घेत आहे. सर्व डाळ एकदम छानपैकी बारीक करून घेतलेली आहे. एक मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घ्यायचे. मी इथे पोह्याचा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. सुरुवातीलाच तुम्ही मीठ जास्त टाकू नका आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. थोडं फेटूनच घ्यायचं, म्हणजे ते थोडं पीठ हलकं होतं. हिंगाचा मस्तपैकी वास आलाय. याची टेस्ट घेऊन पाहिली आहे. मीठ वगैरे व्यवस्थित आहे. सुरुवातीला मीठ जास्त टाकू नका, कमी झालं तर नंतर ॲड करता येतं. हे पहा, मी थोडंसं बॅटर बाजूला काढलेलं आहे. काय होतं, बऱ्याच जणांना तिखट खाण्याचं पथ्यपाणी असतं आणि शिवाय महत्त्वाचं म्हणजे जैनांमध्ये आंबील हा उपवास करतात, त्यासाठी याला बड्या म्हणतात किंवा सांडगे ह्या खाल्ल्या जातात, म्हणून ह्या पण कशा बड्या करायच्या त्या पण दाखवणार आहे. येथे मी बेडगी मिरची घेतली. ती तिखटला थोडी कमी असते. तुम्ही हवं तर काश्मीरी मिरची पावडर पण टाकू शकता. अतिशय तिखट सांडगे किंवा वड्या ह्या बनवायच्या नाही आहेत. अगदी थोडेसे चवीला मी पाट्यावर चुरडून हे जिरे घेतलेले आहेत. हे ऐच्छिक आहे, तुम्हाला हवं तर टाका. जिरे घातल्याने सांडग्यांना छानपैकी चव येते. दुधाची स्वच्छ धुतलेली कोरडी पिशवी घेतली आणि तिला कॉर्नरला थोडासा कट दिलेला आहे. जर समजा तुमचं जर चुकून बॅटर पातळ झालंच तर ते तुम्ही एक साधारण तासभर फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे ते थोडंसं घट्ट होतं आणि मग सांडगे करायला त्रास होत नाहीत. डाळीतलं पाणी व्यवस्थित निथरून घेणं फार गरजेचं आहे. थोडं टाकून पाहायचं. हे खूपच छोटं होल झालेलं आहे. थोडंसं होल मी मोठं करून घेतले. आता हे व्यवस्थित झालेलं आहे. एका पाट्यावर प्लॅस्टिकचा कागद मी लावून घेतलेला आहे आणि त्यावर आता आपण हे सांडगे घालायचे आहेत. आता तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी साईज तुम्ही करू शकता. तुम्हाला आवडतील त्या प्रकारचे तुम्ही आकार छोटे मोठे देऊ शकता. मागील सांडग्यांच्या रेसिपीमध्ये सांडग्यांचे वेगळे आकार कसे टाकायचे ते पण मी आपल्याला दाखवलेलं आहे. तुम्ही अशा लांब पण हवं तर हे सांडगे टाकू शकतात. नंतर याचे तुकडे करता येतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न कार्य असलं की वाळवण्याचे पदार्थ करण्याची प्रथा आहे. होतं काय, लग्न कार्य निघालं की सगळी लगबग सुरू होते आणि त्या मग कार्यामध्ये सांडगे बनवतात, पापड बनवतात, हळदीचा घाणा घालतात, हिरव्या बांगड्या भरतात. अशा वेळेस हे काम करताना शेजारी पाजारी, गावातल्या बायका, नातेवाईक, महिला सगळ्याजणी एकत्र गोळ्या होतात आणि गोळ्या मेळ्याने हा कार्यक्रम केला जातो. तर सांडगे करताना अगोदर सुरुवातीला त्या पाटावरती 1 रुपया मांडला जातो. त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना होते, म्हणजेच लाल सुपारी आपण ठेवतो. म्हणजे किती इथे पण आपलं अध्यात्म आलंच की नाही, आपल्या भावना आल्या. आणि मग त्याच्यावरती त्या सगळ्या महिला पण हळदी कुंकू वाहून ते सांडगे करायची सुरुवात करतात. सगळ्या मिळून सांडगे करतात, पापड करतात.
हळदीचा घाणा भरतात, हिरव्या बांगड्या भरायचा मोठा कार्यक्रम असतो. अशा वेळेस मात्र वेगळी वेगळी गाणी मात्र छानपैकी म्हणली जातात. खूप हसून खेळून हा कार्यक्रम पार होतो आणि घरातलं वातावरण किती आनंदी होतं. लग्नाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि नात्या गोत्यांचा मेळ घातला जातो. एकमेकांची नाती पण जोडली जातात. या बॅटरला कळण किंवा कळणा म्हणतात. आता बऱ्याच जणींना नुसतं बोटावर पण हे सांडगे घालता येतात. पूर्वी ते बायका अशा बोटांवरच घालायच्या. पहिलं बोट सोडलं की नंतरची बोट सोडत जायचे. काही जणी बोटावर सुद्धा इतकं सुंदर सांडगे सोडतात ना, मला एवढे छान येत नाहीयेत, पण मला हे सांडगे कसे अशा बोटावर सोडायचे हे पण माहिती आहे. या मुगाच्या डाळीच्या बॅटरला कळण किंवा कळणा म्हणतात. तर हा तुम्ही पोळी बरोबर, भाकरी बरोबर असा सुद्धा खाल्ला ना, अतिशय छान लागतो. चवीला असली तर तुमच्याकडे त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाका आणि हवी तर थोडी मीठ मिरची अजून टाका. आणि शिवाय जी गव्हाच्या पोळीचं पीठ मळतो, छोटी पोळी लाटायची, त्याच्यावर हे कळणा लावायचा आणि त्याला परत पॅक करायचं आणि दोन्ही बाजूनी खरपूस मस्त भाजून घ्यायचं आणि भाजल्यावर साजूक तूप किंवा साखर घालून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे खाऊ शकता. खूप छान लागतं. कळणा बाजूला काढला होता, त्याचे पण तुम्ही असे प्लॅस्टिकच्या पिशवीने किंवा असे बोटाने हे सांडगे सोडू शकता. असं हे कळण एका बोटावर घेऊन सुद्धा हे सांडगे सोडले जातात. माझी आई तर खूप छान सांडगे करते. सांडगे आपले सगळे घालून झालेले आहेत. सुरुवातीचे 2-3 तास ते आपल्याला घरातच राहू द्यायचे. नंतर जिथे धूळ जाणार नाही अशा ठिकाणी हे उन्हामध्ये आपल्याला वाळवायला ठेवायचे आहेत. 2 दिवस झालेत, आपले सांडगे आता तयार झालेले आहेत. हे पाहे प्लॅस्टिकच्या कागदावरनं सुद्धा असे मोकळे झालेले आहेत. आपण प्लॅस्टिकच्या कागदाला कुठेही तेल लावलेलं नाहीये आणि तुम्ही शक्यतो सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावरच घालायचे. मी ताटात दाखवले, पण जर ताटात चिकटले तर तुमची फजिती होऊ शकते. म्हणून सर्व सांडगे प्लॅस्टिकच्या कागदावरच घाला, कारण या फिक्क्या सांडग्यांना तेल तूप लावलेलं चालत नाही. उन्हामध्ये हे 2-3 दिवस चांगले कडक वाळवून घ्यायचे. सांडगे आतमध्ये ओले राहिले नाही पाहिजे. तर मी काय करते, त्यावर एक असं ब्लाऊज पीस पातळ घालते आणि उन्हात ठेवते, म्हणजे यामध्ये धूळ पण जात नाही आणि पक्षी येऊन पण तोंड घालत नाहीत. 2 दिवस मी सांडगे चांगले खडखडीत वाळवून घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ धुतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आहेत.